नमस्कार. एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये मोठी बातमी. अखेर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार 9,000 रुपयांनी वाढणार. 8वा वेतन आयोग जाहीर होण्याची वेळ आली. चला तर पाहूया याविषयीची ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना आणि इतर कर्मचाऱ्यांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. 2024 हे वर्ष आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जबरदस्त आनंदाची बातमी घेऊन आली आहे. जानेवारीपासून त्यांना आता 50% महागाई भत्ताही देण्यात येणार आहे. AICPI निर्देशांकाने हा निर्णय घेतलेला आहे. आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तर वाढ झालीच, पण आता त्यांच्या पगारात थेट वाढ होणार आहे. महागाई भत्ता मंजूर होताच त्यांच्या पगारात प्रचंड वाढ होणार आहे आणि एका झटक्यात कर्मचाऱ्यांच्या पगारात तब्बल 9,000 रुपयांची वाढ होणार आहे. मात्र यासाठी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याची वाट पाहावी लागणार आहे, कारण केंद्रीय मंत्रिमंडळाकडून महागाई भत्ता वाढीच्या मार्चमध्येच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. पण यातून 8वा वेतन आयोग स्थापन होण्याचेही संकेत मिळत आहे. सध्या पे बँड लेवल 1 वर बेसिक सॅलरी 18,000 रुपये तर एकूण 7,560 रुपये सध्या महागाई भत्ता म्हणून मिळतो आहे. परंतु 50% महागाई भत्त्यावर हीच गणना पाहिली तर 9,000 रुपये मिळणार आहे. 50% DA होताच तो शून्य करून मूळ वेतनात जोडला जाणार आहे. म्हणजेच 18,000 रुपयांच्या पगारात 9,000 ते 27,000 रुपयांची वाढ होणार आहे. यानंतर महागाई भत्ता 27,000 रुपये मोजला जाणार आहे. सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 46% आहे. आता पुढील वाढ ही 4% होऊ शकते आणि अशा परिस्थितीत जानेवारी 2024च्या महागाई भत्त्यात 4% वाढ झाल्यास महागाई भत्ता 50% पोहोचणार आहे. म्हणजे जानेवारी 2024 पासून वाढीव मूळ वेतनावरच महागाई भत्त्याची गणनाही केली जाणार आहे. पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत नमस्कार.